खूप चांगल्या आणि जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी गणपती बाप्पा तसेच मी जितेश प्रकाश राऊळ या सरांना विनंती करतोय तर नक्कीच आपण पाहिलं सरांचे शुभ असते या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम तसेच मी विनंती करतोय अगदी जितेश सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या शुभ असते आपल्याला महाराजांच्या मूर्तीला या ठिकाणी हार अर्पण करताना कारण की पहिला दिवा त्या देवाला ज्याच्यामुळे मंदिरात देव आहे आणि इतिहासाच्या पानावर रयतेच्या मानावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा एकच महाराज म्हणजेच राजा छत्रपती यांना आपण मानाचा मुजरा करतोय तदनंतर दीप प्रज्वलन आपण करणार आहोत या स्पर्धेची सुरुवात दीप प्रज्वलाने अजित महादेव राऊळ या सरांना मी विनंती करतोय या आपल्या शुभ हस्ते एक दिवा लावूया या टुर्नामेंटसाठी या खूप चांगल्या आयोजनासाठी सुरेख या ठिकाणी दीप प्रज्वलन होताना आपल्याला पाहायला मिळतंय अजित महादेव राऊत सर आपल्याला पाहायला मिळाले दीप प्रज्वलन करताना त्यानंतर मी विनंती करेन शेखर काशीनाथ कोरे सर जोरदार टाळ्याने या ठिकाणी नक्कीच स्वागत करायचं आहे दीप प्रज्वलन होताना आपल्याला पाहायला मिळतंय आपण पाहताय शेखर काशीनाथ कोरे तसेच अविनाश यादव चुरी साहेबांना देखील विनंती करतोय विकास रामचंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना त्यांचं देखील शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत आहे या सर आपण उद्घाटनाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित झालात आपले खूप खूप आभार आहोत या ठिकाणी प्रणय प्रदीप पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्या हातून देखील आपण पाहतोय या ठिकाणी पूजन होत असताना आणि लगेचच आपण चला आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर मात्र या मैदानाची देवता म्हणजे यष्टाचं पूजन करण्यासाठी आपण जाणार आहोत हॅलो विनंती असेल दोन्ही संघ या आपण खेळपट्टीवर यायचं आहे उद्घाटनाचा आपण संपन्न करतोय
हॅलो हॅलो. दोन्ही संघ आपण लाईन अप करून घ्यायचं आहे. एका बाजूला संघ असणार आहे. तर मी विनंती करतोय पुन्हा एकदा हरेश सरांना की ते हॅलो. तर आदरणीय सन्माननीय हरेश पांडुरंग कोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण मैदानाची देवता म्हणजे पूजन करणार आहोत. सर्वप्रथम हार अर्पण करणार आहोत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. त्यानंतर श्रीफळ तोडून या स्पर्धेची चांगली सुरुवात या उद्देशाने गणरायानं वंदन करूया. बोला गणपती बाप्पा. सुरेख सुंदर सुरुवात आपण पाहतोय. त्यानंतर जितेश प्रकाश राहुल या सरांना मी विनंती करतोय या आपण हॅलो अजित महादेव राऊत या सरांना विनंती. आपण पाहतायत शेखर कोरे, जितेश राहुल, अविनाश यादव सर, प्रणय पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकास सरांचं देखील या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळते या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी.
अविनाश चुरी साहेब, अगदी चांगली सुरुवात या ठिकाणी आणि आताच आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत विकास कोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते श्रीफळ आपण या ठिकाणी अर्पण करतोय. सुंदर सुरुवात पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दोन संघ या ठिकाणी, दोन संघाचे कर्णधार विनंती नाणेफेक करण्यासाठी यांना विनंती करतोय. इकडे इकडे करूया, तिकडे आवाज नाही. तर आदरणीय जितेश प्रकाश राऊत उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण पहिल्या सामन्याचा या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार आपण पाहतोय. एका बाजू आसनगाव संघ हा सज्ज झालाय, दुसऱ्या बाजूला देलवाडी संघ. सामना 6 ओव्हरचा असणार आहे. 2 षटक पॉवर प्ले म्हणून आपण खेळणार आहोत. याची दोन्ही संघाने दक्षता घ्यायची आहे. तर आपण पाहताय जितेश राऊळ यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे. देलवाडी संघ या ठिकाणी नाणेफेकीचं कौल जिंकलाय. देलवाडी संघाचा कर्णधार या आपण तर मान्यवरांना विनंती करतोय आपण ओळख परेड आणि शुभेच्छा देऊया संघाला. सर्व संघांना शुभेच्छा देणार आहोत. समाज बांधव आहेत आणि या समाज बांधवांच्या आज एकत्रीकरणाने ही टुर्नामेंट अगदी योग्यरित्या आणि सुरेख व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. ओळख परेड होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते शुभेच्छा देखील दिले जात आहेत आपल्या संघाला. पहिला सामना आपण पाहणार आहोत ज्या ठिकाणी संघ सज्ज आहे. नाणेफेक प्रथम जिंकलाय आणि नाणेफेक जिंकून देलवाडी संघ कर्णधार या आपण अगदी सुरेख सूचना दिल्या जात आहेत. जिंकलाय, काय डिसिजन घेणार आहे? क्षेत्ररक्षण घेणार आहे. आणि कसं वाटतंय आपल्या समाजाच्या या टुर्नामेंटसाठी? कारण की आपण भरपूर खेळतोय, पालघर जिल्ह्यामध्ये खूप खेळलोय, एक चांगला संघ म्हणून आपण पाहतोय, परंतु आज आपल्या समाजासाठी खेळताना कसं वाटतंय? खूप छान वाटतंय आणि ग्राउंड पण खूप छान आहे आणि अक्करपट्टीने इकडे टुर्नामेंट उतरवली आणि आम्हाला इकडे संधी दिली खेळायची, त्याच्यामुळे त्यांचे धन्यवाद. त्यानंतर पाहिलं तर आज मान्यवर या ज्या पद्धतीने उपस्थित राहिले, काय म्हणशील मान्यवरांसाठी? मान्यवरांचे तर जेवढे धन्यवाद कराल तेवढे कमीच आहेत. ते वेळात वेळ काढून आपल्यासाठी इकडे हजर राहिले. अगदी 2 दिवसाची टुर्नामेंट जर पाहिलं तर 6 संघ आहे. तुमची रणनीती असेल आजच्या दिवसात? रणनीती एवढीच असेल का आज जिंकायचं आहे, एवढंच आमचं टार्गेट आहे. धन्यवाद. आपण लगेचच मान्यवरांना थोडंसं खेळताना पाहणार आहोत. शुभेच्छा असणार आहेत दोन्ही संघाला. त्यानंतर आसनगाव संघाचा कर्णधार आलेला आहे. आपण पाहतोय नाणेफेक तुम्ही हरलात, मात्र हार जीत आतापर्यंत जर पाहिलं तर षटक खेळून आपल्याला जिंकायचं आहे. काय म्हणतील, नाणेफेक जिंकला असता तर काय डिसिजन असता? नक्कीच आम्ही फिल्डिंग घेतली असती फर्स्ट, कारण की इथे आम्ही चेसिंग करण्याचा आमचा उद्देश होता. बघूया, आम्हाला त्यात काही डिसिजन दिलेलं नाही त्यांनी. आता त्याच्यावरती
आहे आणि अक्करपट्टीने आम्हाला इकडे बोलवलं, त्यांचे मी आभार मानतो. आणि सर्व संघांनी खेळामेळींनी सर्व सामने खेळावे आणि कुठलाही वाद होऊ नये आणि टुर्नामेंट चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज व्हावे. धन्यवाद. नक्कीच आज यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, आमंत्रित केलंय तुम्हाला फलंदाजीसाठी. आज या असे तुमचे भरोश्याचे 2 फलंदाज कोणते असणार आहेत की चांगला स्कोर करतील? आमच्याकडे 3 ते 4 प्लेयर्स चांगले आहेत. अक्षय आहे, दर्शन आहे, निशांत आहे, मानस आहे, भावेश, जयेश, सगळेच चांगले प्लेयर आहेत. मी स्वतःही चांगला आहे, अतिशय चांगले खेळणारे आहेत. आणि जे आयोजन केलंय आज अगदी 2 दिवसाचं, भले ऊन आहे परंतु आज या टुर्नामेंट खेळताना कसं वाटतंय? नक्कीच चांगलं असं आयोजन केलेलं आहे आणि मेन म्हणजे ग्राउंड अतिशय चांगलं आहे पोखरणचं, हे जे निवडलेलं आहे ते. आणि अशाच टुर्नामेंटांनी पुढेही भविष्यात भरवावा आणि त्यांना पोखरण आपल्या अक्करपट्टी संघाला शुभेच्छा. आणखीन एक विकेट जर पाहिलं तर तुम्ही मातीच्या विकेटवर जास्त प्रॅक्टिस, कारण की इथे जर पाहिलं तर सिमेंट विकेट. हो ना, आम्ही आता काही दिवसापासून सिमेंट विकेटवरच प्रॅक्टिस केलेली आहे, कारण की इथे समजलं की सिमेंट विकेटच आहे. तर आमच्या इकडे माचीपाड्यामध्ये आम्ही जाऊन प्रॅक्टिस केलेली आहे. तर एक चांगली धावसंख्या करण्याचा आमचा प्रयत्न असेल. धन्यवाद. आपल्या समाजासाठी आज खेळतोय, एक चांगली खेळी करा, तुम्हाला शुभेच्छा आहेत. आपण जाऊया, पुन्हा एकदा विनंती करतोय स्पीडाकडे आपण प्रदर्पण करूया आणि सुरुवात करणार आहोत. அப்படி போடு 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 அஸ்தி போடு கண்ணாலே இப்படி போடு 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 இப்படி போடு கையாலே உன்னோட ஊரகத்தை மூட்டை ஏறிக்கிற வந்தோட கண்ணபுதி கண்ணாமூச்சி ஆடவரே இந்த நட போதுமா இன்னும் கொஞ்சம் வேணுமா இந்த நட போதுமா இன்னும் கொஞ்சம் வேணுமா. तर आपण पाहतोय या ठिकाणी सामन्याला सुरुवात होणार आहे. सुरेख आयोजन, उद्घाटनाचा कार्यक्रम ज्या पद्धतीने पार पाडलं गेलं, अगदी मान्यवरांची आज मानदेळी आपल्याला पाहायला मिळते. खूप मोठ्या प्रमाणावर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत असताना, आणि खास करून जर पाहिलं तर पोफरण गावचे जे ग्रामस्थ आहेत आणि जी मदत ज्यांनी ज्यांनी केलं त्यांचे देखील आम्ही खूप आभार मानतोय. देलवाडी संघ नाणेफेक प्रथम जिंकले आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. तर अगदी थोड्याच वेळात आपण सुरुवात करणार आहोत. आमचे पंच देखील सज्ज आहेत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण या ठिकाणी साहिलला पाहतोय आणि अनुराग चव्हाण या ठिकाणी सज्ज झालेत कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. तसेच उर्वी डीजेच्या माध्यमातून रोहित पाटील यांचा उर्वी डीजे आपल्याला पाहायला मिळतोय. मी स्वतः संतोष पाटील. आपण पाहतोय खूप चांगली आयोजन नियोजन आणि या ठिकाणी मान्यवरांचं सर्वप्रथम आपण स्वागत करून घेणार आहोत. आयोजकांना मी विनंती करतोय, या आयोजक सर्वप्रथम आपण मान्यवरांचं स्वागत करून घेऊया. या स्पर्धेसाठी खास करून उपस्थित झालेत, कारण की मान्यवर प्रेक्षक वर्ग यांच्याशिवाय जर पाहिली तर टुर्नामेंट व्यर्थ आहे. खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट लाभलं जातंय मान्यवरांचं. पोफरण गावचे देखील जे ग्रामस्थ आहेत त्यांचे देखील आम्ही आभार मानतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रथमेश मोरे यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विकास नारायण पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित होत असताना, या सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर एक उद्घाटनाची सुरुवात आपण केली, त्यानंतर आपण या ठिकाणी मान्यवर आहेत, मान्यवरांचं यथोचित स्वागत करण्यासाठी मी कमिटीना विनंती करतोय.
तर मृणाल राऊत सरांना विनंती करतोय आपले आजचे प्रमुख अतिथी हरीश पांडुरंग कोरे साहेबांचं सर्वप्रथम आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. पुष्प देऊन आपण स्वागत करणार आहोत आजचे आपले प्रमुख पाहुणे म्हणून हरीश पांडुरंग कोरे साहेब या ठिकाणी आपण पाहतायत. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर माननीय श्री जितेश प्रकाश राऊळ देळवाडी मृणाल यांना पुन्हाची विनंती करतोय जितेश सरांचं देखील स्वागत करायचं आहे. त्यानंतर पाहिलं तर माननीय श्री अजित महादेव राऊत सर, हार्दिक राऊत यांना मी विनंती करतोय यथोचित स्वागत आपण करतायत. पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत केले जात आहे. त्यानंतर पाहिलं तर माननीय श्रेखर काशीनाथ कोरे, हार्दिक राऊत यांना मी विनंती करतोय पुन्हा एकदा शेखर कोरे साहेबांचं स्वागत करूया. माननीय श्री अविनाश यादव चुरी, अमित राऊत यांना मी विनंती करतोय अविनाश यादव चुरी साहेब या ठिकाणी स्वागत होत आहे. तसेच माननीय श्री संजय काशीनाथ कोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अमित राऊत यांना पुन्हा एकदा विनंती करतोय उपस्थित पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे. त्यानंतर पाहिलं तर प्रणय प्रदीप पाटील, आदित्य राऊत आपण पाहतायत पाटील सॉरी आदित्य पाटील यांच्याकडून स्वागत केले जातील. त्यानंतर आपण पाहतायत विकास नारायण पाटील, मी पुन्हा एकदा विनंती करतोय आदित्य पाटील यांना की स्वागत केलं जाईल. विकास महादेव पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. हेमांग राऊत यांना विनंती करतोय. ही पूर्ण आपली जर पाहिली तर आजची कमिटी टीम आहे. कमिटी टीम कडून स्वागत केलं जात आहे. विकास रामचंद्र पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. मृणाल यांना जय राऊळ आहेत, जय आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या शुभ हस्ते स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. तर सर्व मान्यवरांचं पुन्हा